नाही, नाही. धसांनी त्यांच्या राजकीय द्वेषापोटी ते वक्तव्य केलं असावं. संतोष देशमुख प्रकरणाची न्याय प्रक्रिया सुरू आहे. अद्यापही आरोपीला पाहिजे तसं कठोर शासन झालेलं नाही. कृष्णा आंधळे नावाचा एक आरोपी अद्यापही फरार आहे. त्यामुळे अद्याप संतोष देशमुखांना न्याय भेटलेला नसताना त्याचं श्रेय आयतं लाटणे आणि जाणीवपूर्वक आपल्या राजकीय सोयीकरता एखाद्या नेत्याला अप्रत्यक्ष टार्गेट करणे मला असं वाटते. बीडची जनता समजदार आहे आणि बीडची जनता तितकी हुशार पण आहे. असं कोणाला टार्गेट करून सुरेश धसांना आपली राजकीय पोळी शेकता येऊ शकत नाही. अगोदर संतोष अण्णा देशमुखांना न्याय देण्याकरता सुरेश धसांनी ते कार्य धसाच लावावं इतकीच त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. नाही, भुजबळ साहेब ओबीसींचा लढा अनेक वर्षापासून लढत आहेत. त्याच्यामुळं त्यांचा लढा योग्य मार्गानं कायदेशीर मार्गानं असेल तर नक्कीच कोणी त्याला पाठिंबा देणार. त्याच्यामुळं त्यांनी काही दिला तर काही वेगळं म्हणजे मनात आव्हाड साहेबांच्या उकळ्या फुटण्याची काही आवश्यकता नाही. भुजबळ साहेब शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा मान सन्मान करणं हे प्रत्येकाचं नैतिक कर्तव्य आहे आणि आता तुतारी गटाने केला असेल तर आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतो.